न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अकोले तालुक्यातील राजूर येथे आदिवासी समाज आक्रमक झाला आहे। क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानं आदिवासी बांधव संतप्त झाले। अकोले तालुक्यातील देवगाव येथे राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचे काम सुरू असताना ठेकेदाराने कोणतेही पूर्वपरवानगी न घेता पुतळा हटवून अडगळीत ठेवला। या घटनेमुळे आदिवासी समाजाच्या भावना तीव्र झाल्या असून आज राजूर शहर बंद ठेवत सन्मान मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते। 2.5 तासापासून अकोले तालुक्यातील राजूर येथे आदिवासी बांधवांचा रस्ता रोको सुरू होता। क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याच्या विटंबनामुळे संतप्त झालेल्या आदिवासी समाजानं आज राजूर शहर बंद ठेवत सन्मान मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात सर्वपक्षीय आदिवासी नेते आणि शेकडो बांधव सहभागी झाले। मोर्चेकरांनी कोल्हार घोटी महामार्ग अडवून धरल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दोषींवर कठोर कारवाईची मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे। आदिवासी समाजाचं दैवत आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा पुतळा देवगाव या ठिकाणी उभारण्यात आला होता। तो कैलासवासी अशोकराव भांगरे साहेब यांनी तो उभारण्यात पुढाकार घेतला होता। तदनंतर आज या ठिकाणी बघतोय की राज्य शासनाच्या वतीने त्या पुतळ्याच्या भोवती सुशोभीकरण करण्यासाठी वर्क ऑर्डर काढली, टेंडर काढण्यात आलं। त्याची टेक्निकल सँक्शन झाली, प्रशासकीय मान्यता झाली आणि ही प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर देखील वर्षभरापासून काम चालू होतं त्या ठिकाणी। आणि काम चालू असल्याने त्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम काम चालू होतं। त्या कामाला कुठेही आम्ही आजपर्यंत विरोध केलेला नव्हता। परंतु ज्या करता जो पुतळा म्हणजे ज्या ठिकाणी आद्य क्रांतिकारक राघोजींचं स्मारक आहे तिथं पुतळा बसवलेला आहे, त्याच्यामुळे ते काम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी शासनाने मंजूर करून देण्यात आलेलं होतं। परंतु मूळ उद्दिष्ट जो आहे त्या मूळ उद्दिष्टालाच खऱ्या अर्थाने या ठिकाणी काही समाजकंटकांनी आणि ठेकेदारांना हाताशी धरून हा पुतळा त्या ठिकाणी पाडण्यात आला। त्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातील आदिवासी समाज एकत्र येऊन आम्ही सर्वजण जे आहेत ते पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून समाज म्हणून या ठिकाणी एकत्र आलो। काय मागणी आता तुमची आहे, काय झालं पाहिजे? संबंधित ठिकाणी जे अतिशय आमच्या तीव्र भावनांना या ठिकाणी ठेच पोहोचलेली आहे। तात्काळ ज्या दोषी आरोपी आहेत त्या दोषी आरोपींना त्यांना ज्यांनी पाठीमागून सांगितलं का हे पुतळा तोडा, तुम्हाला काही होणार नाही, मी तुमच्या पाठीशी आहे, असे जे काही सूत्रधार आहेत या सूत्रधारांना देखील तात्काळ त्यांच्यावरती प्रशासनाने कडक कारवाई करावी ही आमची मागणी आहे। आदिवासी समाजाचे जे आराध्य दैवत आहे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची बुधवारी यांच्या पुतळ्याची त्यांच्या जन्मगावी जो देशातला पहिला पुतळा होता, जो लोकवर्गणीतनं गोरगरीब आदिवासी जनतेने कष्टाच्या पैशातनं बनवला होता, त्या पुतळ्याचं विटंबना करण्यात आली। तिथं PWD खात्याचं काम चालू होतं। वर्क ऑर्डरमध्ये कुठेही पुतळ्याला हात लावायचा उल्लेख नव्हता, परंतु जाणीवपूर्वक काही अशा समाज प्रवृत्तींनी त्यांना बळजबरी ते करायला लावलं। त्यामुळं आम्ही न्याय मागण्यासाठी बुधवारी पोलीस प्रशासनाला तिथं गुन्हा दाखल केला। आदिवासी समाजाने संयमाने घेतलं। आज आम्ही रस्त्यावर उतरलो होतो याच्यासाठीच का याचा जो मुख्य आरोपी आहे आमच्या तालुक्यामध्ये आकाओ का आका, बीडमध्ये जसा एक आका होता तसा आमच्या तालुक्यात एक आका आहे। आदिवासी समाजाला जाणीव करून घ्यायची आहे की याच्या मागचा मेन सूत्रधार कोण आहे आणि कठोरास कठोर त्या व्यक्तीला जन्मठेपच झाली पाहिजे ही मागणी घेऊन आज आम्ही इथं रस्त्यावर उतरलो। कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार आहे का? आणि जे आज तुमचं आंदोलन आज झालंय, खरं तर गुन्हा दाखल झालेला आहे तरी सुद्धा आंदोलन करण्याची का वेळ? कारण की आदिवासी समाजाला याआधी अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती। गुन्हा दाखल झालाय परंतु 2 दिवसामध्ये कारवाई पुढे होत नव्हती। आम्हाला कळालं का कोणीतरी एक आका प्रशासनावर दडपण आणतोय, त्यांना कारवाई पुढे न्यायला तो भाग पाडत नाहीये। त्यामुळं समाजाने ठरवलं की आज रस्त्यावर उतरावंच लागेल आणि आज ओढून घेतलंय प्रशासनाकडनं का लवकरात लवकर याच्यामध्ये जलद गतीने कारवाई होईल आणि जो कोणी मुख्य दोषी असेल त्याला आम्ही जनतेच्या दरबारामध्ये आणू आणि त्याला जन्मठेप करू ही मागणी आम्ही प्रशासनाकडे करणार आहोत। प्रतिनिधी राजेंद्र आंबरे, अकोले।